एव्हरीवन. तर आज नेक्स्ट डे आहे. तर आता आम्ही शिलाँगला चाललेलो आहे आणि इथलं आता वातावरण जे आहे ते खूप चेंज होते. म्हणजे त्यांचं आम्ही इथले जे लोक आहे ना त्यांना विचारलं ना तर ते काय म्हटले, इथलं मोस्टली जे वातावरण आहे ना आत्तापर्यंत म्हणजे जूनमध्ये थंडीचं असतं, पण यावेळेस काय माहिती खूपच गरमी आहे. आणि पाऊस पाहिला का किती पडत होता, बापरे खूप सारा. आणि आता सगळेजण जे आहेत ते आता बसमध्ये बसत आहेत. ही आमची बस आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आता चला सगळेजण बसताय. चिंगडी कुठे गेली? पुढे बसले आणि आज मी एकदम टिपिकल इंडियन सारखी ड्रेस घातलेला आहे, टिकली लावली आहे, वेणी घातली आहे. आणि मम्मी तर बघा कोरियन कोरियन वाटती मम्मी. किती आम्ही ते जेवायला थांबलो आहे, शिलाँगला चाललो आहे ना. आणि मध्ये रस्त्यामध्ये कुठंच आम्हाला ढाबे भेटेना. फायनली आम्हाला ते एक राजस्थानी ढाबा भेटला, खूप छान आहे. स्वतः ते जेवण बघूया आपल्याला कसं भेटतंय. आणि झोपले होते मी, कारण की झोपच नाही. रात्री 12-1 वाजता झोपायचं, लवकर सकाळी उठावं लागतं. जास्त गार आहे. अगं बाई चिंटे, तुला काय खायचे? मंचाव सूप दे दो एक 1/2 करके. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे शिलाँगला. तर 3 तास तरी दाखवते जायला. मी पुढंच बसते, मला पुढं बसायला मजा येते, मस्त वाटते. शिलाँगला चाललो आहे ना, तर आता पूर्ण AC बंद करायला लावले, कारण की चढ आहे पूर्ण. सो त्याच्यामुळं मी ते एक पण गाडी अशी पाहिली नाही की त्यांचं AC चालू आहे. आमचे पण सगळ्यांच्या खिडक्या ज्या आहेत आता ओपन करायला लावल्या. आणि असं जंगल वेगळंच आहे इथे. इथे एवढं झाड आहेत पण गरमी काय एवढी तेच का ना. पूर्ण चढ आहे, असा दिसतोय की नाही माहिती नाही मला तुम्हाला, पण फुल चढ आहे. मम्मी ओढू राहिली. तर आता आम्ही लेकवर चाललोय. कोणतं लेक आहे आता मी मम्मीला विचारून सांगते. आणि आता कुठं पाऊस झाल्यामुळं आम्हाला जरासं बरं वाटतंय. हा किती भारी वाटतं. हो मस्त वाटतंय. नाही तर कसलं गरम होत होतं मरणाचं. ACच लावलेलं होतं, एवढी गरमी होत होती. आणि आता असं नाही का श्वास घेतल्यासारखं वाटू राहिलं. एवढी गरमी आणि सगळे आम्ही शांत बसलो होतो, पर्यायच नाही ना. छत्री घेतली माझी मोठी आहे, त्याच्यामुळे बोलणे खाल्ले. अरे यार लास्ट मोमेंटला ब्लिंकिट वरून ऑर्डर केली मी. ब्लिंकिट वर छोट्या पण भेटेल. अगं नाही आमच्या इथं नाही आहे, तेच सांगते. बोटिंग पण आहे, तुम्ही करू शकतात, बट काय माहिती आम्हाला कोणालाच करायची इच्छा आहे ना, कारण की ते बोटिंगचं एवढं ऐकलंय ना. आम्ही दरवेळेस बोटिंग करत असतो, बट नाही यावेळेस कोणाच्याच मनात नाही आहे. सो त्याच्यामुळे आम्ही फक्त इथं गार्डनमध्ये असं गप्पा मारत बसलोय, फोटो काढले, शूट्स केले. पप्पा बसा इथं. सो इंद्रजीची तब्येत जी आहे ती बिघडली आहे आणि आजारी पेशंट आहे, पण तरी फिरावं लागतंय. मला अजून आठवतं शिमल्याला आम्ही गेलतो तेव्हा माझा नवरा आजारी पडला होता, कारण की एवढी दगदग करायची सवय नाही ना त्यांना सगळ्यांना. सो माझ्या नवऱ्याला पण सवय नव्हती. आता तो यूज टू झालाय. आता इंद्रजीत असा फर्स्ट टाइम ह्याच्यात आलं, म्हणजे कारण की आमचं 2 दिवस ट्रॅव्हलिंग ट्रेनमध्ये होतं, त्याच्यानंतर लगेच परत ट्रॅव्हलिंग. तर त्याच्यामुळे थोडीशी दगदग झाली. तर आम्हाला सवय आहे, कारण की आम्ही लहानपणापासून हिंडतो, त्याच्यामुळे आम्हाला काय होत नाही. बट त्यातला कसं आहे की नाही सहन होतंय. सो त्याच्यामुळे इंद्रजीत थोडासा आजारी पडला आहे, ताप आला आहे. आणि वातावरण पण कसं गरम गार चालू, त्याच्यामुळं पण परिणाम होतो ना. आणि हे सगळेजण तिकडं बसलेत, सगळेजण तिथं बसलेत गप्पा मार. पण इथलं ना वातावरण खूप छान आहे, म्हणजे असं नाही का ताजी हवा वाटते. म्हणजे आपली इथं बघा ना आपल्याला एवढं भेटत नाही, पण इथं खरंच असं जाणवतंय. चालली तिच्या बॅबॅकडे. ए बाबू
काकाकडे गेला तू? नाही काय आलं ना हळूहळू इकडं वा पप्पा 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 काय असतं जाऊ दे चांगलं दिसतात ते मम्मीचं सगळं असं पोरींचं आणि स्वीटीचं सगळं एकत्र झालंय असं ड्रेस आहे ना. स्वीटीचं फोटो सेशन चालू आहे. तिचं फोटो सेशन चालू आहे. अगं लई शायनिंग मारती पट्टी वा वा. काय नजारा आहे यार. वाव. मार्च मध्ये जायचं कुठं? आलेलो आहे आणि इथं सगळे रस्ते बघा ना असे छोटे छोटेच आहेत हळूहळू आणि सगळं असं कंजेस्टेडच आहे सगळीकडं. म्हणजे असं शिलाँग मध्ये बघा की रोड पण छोटे छोटेच आहेत. या लवकर उठा. कारण की इथं लगेच गाड्या येतात ते. हा ना खूप छोटे रस्ते म्हणून तिथं मोठ्या गाड्या नाहीये. ही आता आमची रूम आहे. इथे एसी नाहीये. इथे एसीच नसतात. इथं फॅन पण असं आहे. अगे इथे थंडी जास्त असते बाबू. अच्छा काय अवतार झाले बाबू तुझा. सो आता बाकीच्यांच्या पण इथं साईडला रूम आहेत पप्पांची इथं. याची ना तर आता इंद्रजित आजारी आहे. याच्या गोळ्या वगैरे सगळं आणले. या चिनूच्या गोळ्या आहेत. ह्या इंद्रजितच्या नाही आहेत. ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आत्ताच सगळेजण. ही कंडिशन माझ्या नवऱ्याची झाली होती जेव्हा शिमल्याला गेले होते. आणि आता जर ताप जास्त वाढला मग रिस्क नको घ्यायला म्हणून डॉक्टरांकडे जाऊन आले. ओ थंडी एवढी वाढली यार. खूप थंडी वाजू राहिली. आणि इथले रोड एवढे छोटे छोटे असं कडेला होऊन जावं लागते. आता तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. मी टाइम फक्त एकच व्यक्ती चालू शकते आणि एवढं ट्रॅफिक होतं ना त्याच्यामुळे इथं. बापरे बघा ना सगळे छोटे छोटे रस्ते. पार्किंग पण करता येत नाही इथं. वेगळंच भीतीच वाटते मला. मानवरा म्हणतो हे म्हणतोय फार कट टू कट चालावं लागते. अच्छा इथंच आहे. स्वतः मेडिकलमध्ये आलं आणि हे इथलं मार्केट आहे. मला लय भूक लागली यार. आता 8 वाजता जेवण आहे. ZX हे बघा. हे ZX तर घ्या. हे बघा हे तर घ्या. सो आता आम्ही औषधं पण घेतले आणि एक अनारदानाचं पण घेतले पॅकेट. त्याला नारळ पाणी बघूया काय कुठे आता नारळ पाणी बघूया ना विचारूया. तिथं समोर आहे का बघा. तर तिथं आहे. बापरे आलो आम्ही
उतरताना पण त्रास, चढताना पण त्रास. हा भीतीच वाटते बाई, रस्ते कसले शेवटे. ते घेतलं बघ आणि ते नारळ पाणी पण आणलं.